नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज विजयादशमी अर्थात दसरा या निमित्ताने आपल्या सर्वांना मी आपल्या कुटुंबियांना सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. चांगल्या विचारांचा स्वीकार करून आपल्यातल्या षडविकारांना आपण तिलांजली देऊयात. आपल्या वाईट विचारांचं आपण दहन करूयात, अशा शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आज मी आपल्याशी बोलायला आलोय तो एका महत्वाच्या विषयावर बोलायला आलोय. महत्वाचा विषय याच्यासाठी म्हणतो की एक वैचारिक बुद्धिभेद करणारी काही गोष्टी सातत्याने कुणीतरी करत असतं आणि अशाच पद्धतीनं सेल्फ प्रमोशनसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून या महाराष्ट्रामध्ये विदर्भापासून मुंबईपर्यंत सगळ्या नॅशनल हायवेला सगळ्या प्रमुख शहरांमध्ये मोठमोठे होर्डिंग्स आणि फ्लेक्स लागलेले आहेत, निनावी लागलेले आहेत. त्याच्यावर कोणाचंही नाव नाही, मात्र ते फ्लेक्स वाचल्यानंतर आणि निरखून पाहिल्यानंतर लक्षात येतं की हे फ्लेक्स लावले ते देवेंद्र फडणवीस यांनी. एका आजीच्या डोक्याला डोकं लावलेलं आहे आणि आशीर्वाद घेतात असं चित्र दाखवलंय. तो फोटो फ्लेक्सवर अचानकपणे ओळखत नाही आपल्याला, परंतु ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्या फ्लेक्सवर, त्या होर्डिंग्सवर काय लिहिलंय, राज्यभर लावलेले, ज्याच्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाले. त्याच्यावर असं लिहिलंय, महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, म्हणूनच प्रस्थापितांना खुपला. मी गेली 4 दिवस हे फ्लेक्स वाचून त्याच्यावर विचार करतोय की हा माणूस महाराष्ट्रासाठी कुठल्या कुठल्या मुद्द्यावर झटला, बहुजनांसाठी राबला, कोणत्या बहुजनांच्या मुद्द्यावर हा राबला माणूस, आणि प्रस्थापितांना खुपला. तर हे प्रस्थापित कोण, असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला. आणि म्हणून मग मी याच्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न केला की ज्या होर्डिंग्सवर, ज्या फ्लेक्सवर सेल्फ प्रमोशनसाठी देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला नाही, देवेंद्र फडणवीसांचे आदर्श असलेले गोळवलकर हेडगेवारांचा, नथुराम गोडसेचा फोटो लावलेला नाही, कोणी शुभेच्छुक नाही, कोणाचे नाव नाही. सेल्फ प्रमोशनसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून या राज्यामध्ये प्रत्येक शहरात, प्रत्येक हायवेवर फ्लेक्स, होर्डिंग्स मोठमोठे लावण्यासाठी हा पैसा देवेंद्र फडणवीसांकडे कुठून आला, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि हा महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, म्हणूनच प्रस्थापितांना खुपला, हे जे काही स्लोगन लावलेले आहेत, हे काही टॅगलाईन लावलेले आहेत, हे काही बुद्धिभेद करण्याची वाक्य त्या ठिकाणी लिहून आपण प्रसारित करून लोकांच्यावर रोज बंबार्डिंग करताय. आता हे कदाचित निवडणूक होईपर्यंत राहतील, कारण त्याला चिन्ह नाही दिलं, पक्षाचं नाव नाही दिलं, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होतोय की नाही, हा बुद्धिभेद करून निवडणूक आयोग त्याच्यावर कारवाई करेल की नाही, शंका आहे. मला त्याला उत्तर असं आहे त्या वाक्यांना की महाराष्ट्रासाठी झटला याला उत्तर असं आहे, गुजरातसाठी झटला. बहुजनांसाठी राबला याच्यासाठी माझ्याकडे उत्तर आहे, अभिजनांसाठी झटला. म्हणूनच प्रस्थापितांसाठी खुपला याला उत्तर आहे माझं, म्हणूनच विस्थापितांना खुपला. मी याचं विश्लेषण देऊ शकतो. याचं विश्लेषण असं आहे, मी जेव्हा म्हणतो गुजरातसाठी झटला, याची अनेक उदाहरणे देता येतील. 2014 पासून आपण बघा, 2014 पूर्वी महाराष्ट्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर होता, पहिल्या 3 क्रमांक होता. मग ते शिक्षण असेल, रोजगार निर्मिती असेल, सर्वांगीण विकास असेल, मानव विकास निर्देशांक असेल, दरडोई उत्पन्न असेल, या सगळ्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या 3 क्रमांकामध्ये होता. आज महाराष्ट्र पहिल्या 5 मध्ये सुद्धा नाही. गुजरात मात्र पहिल्या 5 मध्ये आहे, पहिल्या 4 मध्ये आहे, पहिल्या 3 मध्ये आहे. त्या गुजरातच्या संदर्भाने गुजरातचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी, कारण त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणावं तर ते सगळे गुजरात दार्जिने निर्णय घेतात. गुजरात काय आपले शत्रू नाहीये, ते आपल्या भारताचाच एक भाग आहे, आपल्या भारतातलं एक राज्य आहे, जे राष्ट्रपिता महात्मा गांधींचं राज्य म्हणून ओळखलं जातं. त्या गुजरातला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपापल्या मर्जीतले जे मुख्यमंत्री असतील, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातच्या फेवरमध्ये अनेक निर्णय घेतले. तुम्ही महाराष्ट्राचे 5 वर्ष मुख्यमंत्री होता, आता गेल्या 2 वर्षापासून तुम्ही अर्धे उपमुख्यमंत्री आहात, तुमचे 105 आमदार आहेत, केंद्रात राज्यात तुमचं ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे. मग असं असताना या महाराष्ट्रातले गुजरातसाठीचे निर्णय का घेतले महाराष्ट्राच्या कडून? म्हणजे उदाहरणार्थ बुलेट ट्रेनचा निर्णय घेतला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचं कर्ज त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. महाराष्ट्राने कर्ज काढून त्या बुलेट ट्रेनला मदत करायची आहे. ही जी बुलेट ट्रेन गुजरातच्या उपयोगाची आहे, महाराष्ट्राच्या उपयोगाची नाहीच. महाराष्ट्राने कधीही बुलेट ट्रेन मागितलेली नाही, जी विमानापेक्षाही जास्त खर्चिक आहे, ती कोणालाही परवडणारी नाही. आणि मग ही बुलेट ट्रेन आपण महाराष्ट्रावर कर्ज काढून गुजरातसाठी का राबवली?
महाराष्ट्रातले विशेषतः मुंबईतले अनेक ऑफिसेस गुजरातला का हलवले? मग ते हिऱ्याचं मार्केट असेल, रिझर्व्ह बँकेचं ऑफिस असेल, अनेक महत्वाची कार्यालय जी इंटरनॅशनल लेवलचे लोक त्या ठिकाणी येत होते. एक औद्योगिक राजधानी, आर्थिक राजधानी म्हणून ज्या मुंबईला बघितलं जातं, त्या मुंबईतली अनेक कार्यालय अहमदाबादला आपण का हलवलीत, का पळवलीत अनेक कार्यालय महत्वाची? हा आमचा तुम्हाला सवाल आहे. आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठेही आडवे पाडला नाहीत. पुढचा प्रश्न आहे, जवळपास 27 मोठमोठे उद्योगधंदे जे महाराष्ट्रात येऊ शकत होते, महाराष्ट्रात येणार होते, हे उद्योजक तुम्ही गुजरातला पाठवले. 27 उद्योग आपण गुजरातला का पाठवले? ज्याच्यामुळे महाराष्ट्रातले लाखो तरुण त्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळाला असता. ते गुजरातला आपण उद्योगधंदे पाठवले. हे गुजरात धार्जिणी निर्णय आपण घेत नाहीयेत का? याच गुजरात मधल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी या महाराष्ट्रावरचे मराठी माणसांचे दोन पक्ष, एक बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, एक शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, याच्यावर दरोडा घातला गुजरातच्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी. फडणवीस तुमच्या मार्फत घातला. तुम्ही त्या दरोड्याचे सगळे सूत्रधार होतात, तुम्ही मध्यस्थ होतात, तुम्ही समन्वयक होतात. आणि मराठी माणसांचे महाराष्ट्र धर्म पाळणारे हे दोन्ही पक्षावर दरोडा घालून आपण महाराष्ट्र धर्म बुडवला. महाराष्ट्राची जी काही वैचारिक संस्कृती होती, राजकीय संस्कृती होती, जी यशवंतराव चव्हाणांनी जोपासली होती, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, आपण तिथे महाराष्ट्र धर्म बुडवून गुजरातच्या हिताचे निर्णय होत असताना आपण गप्पा बसता, उलट सपोर्ट करता. आणि मग आपण इकडे कसं काय स्लोगन लावलं की महाराष्ट्रासाठी झटला म्हणून? कुठला निर्णय महाराष्ट्रासाठी झटला? किती उद्योग महाराष्ट्रात आणले? महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक खाली आलाय, महाराष्ट्राचं दरोडे उत्पन्न खाली आले, महाराष्ट्र 9 लाख कोटीवर कर्ज पोचले तुमच्या 14 नंतर. तुम्ही मुख्यमंत्री होण्याच्या आधी 2 लाख कोटी रुपये कर्ज होते या महाराष्ट्रावर. आज जवळपास 9 लाख कोटी रुपये कर्ज आहे आणि महाराष्ट्राचे झटला म्हणता? महाराष्ट्र कर्जाच्या खाईत लोटलाय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. महाराष्ट्र तुम्ही गृहमंत्री झाल्यावर क्राईम मध्ये नंबर 1 ला आलाय. बिहार आणि युपी पेक्षा महाराष्ट्राचा क्राईम रेट आता तुमच्या काळामध्ये सर्वाधिक आहे. या देशात महाराष्ट्र क्राईम स्टेट म्हणून ओळखलं जाते. याला जबाबदार तुम्ही आहात आणि महाराष्ट्रासाठी झटला म्हणता. याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही जेव्हा म्हणताय की बहुजनांसाठी राबला, देवेंद्र फडणवीस, बहुजन म्हणजे आमच्या बहुजनांनाही कळत नाही बहुजन म्हणजे काय. बहुजन म्हणजे जे अभिजन नाहीत, जे सवर्ण नाहीत. अभिजन वर्ग आणि बहुजन वर्ग असे दोन आपल्याकडे वर्ग आहेत. तुम्ही अभिजन वर्गात मोडता, तुम्ही बहुजनात नाहीत. तुम्ही अभिजन आहात. हे तुमची घराची परंपरा सांगते, तुमची विचारधारा सांगते. तुम्हाला जाती वर्ण वर्चस्ववादाचा वारसा आहे. त्यामुळे तुम्ही अभिजन असताना तुम्ही म्हणताय बहुजनांसाठी राबला. हे मला खरं करून दाखवा. मी म्हणतोय तुम्ही अभिजनांसाठी राबला. याचं कारण असं, बहुजनांसाठी जर तुम्ही राबला असता तर आमच्या बहुजनांच्या पोरांना रोजगार निर्माण करून दिला असता. आज प्रत्येक घरामध्ये एक मुलगा एक मुलगी उच्च शिक्षित आहेत, वेगवेगळे कोर्सेस घेतलेत, शिक्षण घेतलंय, परंतु त्यांना रोजगार नाही. बहुजनांची पोरं बेरोजगार आहेत आणि अभिजनांची पोरं अमेरिकेत आहेत, विदेशात आहेत, जे अनिवासी भारतीय आहेत. त्यामुळे बहुजनांना तुम्ही काय दिलं? बहुजनांना तुम्ही आता मागच्या 6 महिन्यामध्ये, विशेषतः आता 2 महिन्यामध्ये जातवार महामंडळ काढता. तुम्ही जातवार महामंडळ काढून तुम्ही जाती अधिक घट्ट करताय. जातवार महामंडळ काढून तुम्ही जाती जातीमधला भेदाभेद वाढवताय. तुम्ही ओबीसींना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे. तुम्ही मराठ्यांना मुख्यमंत्र्यांकडे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सांगितलं की ओबीसी तुमचा शत्रू आहे. ओबीसी आणि मराठा हा वाद लावून दिला देवेंद्र फडणवीस. तुम्ही आदिवासी आणि धनगर यांच्यात एकमेकातला वाद लावून दिला. धनगरांना सांगितलं आदिवासी तुमचे शत्रू आहेत, आदिवासींना सांगितलं धनगर तुमचे शत्रू आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी मराठा वाद लावला, आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी धनगर वाद लावला. याच धनगर समाजाला, जे बहुजन समाजात आहेत, त्यांना तुम्ही 2014ला आश्वासन दिलं बारामतीच्या त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनात की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. हे खोटं आश्वासन का दिलं? का त्या धनगर समाजाच्या लोकांना तुम्ही आशा दाखवलीत, खोटी स्वप्न दाखवलीत? बहुजनांच्या मुलांना रोजगार नाही, जाती ते निर्माण करून ठेवला. बहुजनांच्या साठी सरकारी शाळा ज्या काँग्रेसच्या काळात अनेक वर्षात 70 वर्षात निर्माण झाल्या होत्या, ज्या 60 सालापासून निर्माण झालेल्या सरकारी शाळा, मग त्या नगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील,
14,700 शाळा आपल्याच काळामध्ये देवेंद्र फडणवीस बंद करून बहुजनांची, गरिबांची, कष्टकऱ्यांची पोरं त्या शाळेत शिकत होती. अशा 14,700 सरकारी शाळा बंद केल्या आणि बहुजनांसाठी झटला म्हणता. बहुजनांच्या शिक्षणामध्ये आपण प्रचंड आर्थिक विषमता निर्माण केलेली आहे. तुमच्याच काळामध्ये अनेक शिक्षणामधले विषमता वाढलेली अशी आपल्याला दिसते. उच्च शिक्षण जे आहे श्रीमंतासाठी ठेवलंय, खाजगी शाळा ज्याच्यामध्ये फिया भरपूर आहेत, जिथे गरीब बहुजन कष्टकऱ्यांची मुलं मुली शिकू शकत नाहीत. शिक्षणामध्ये प्रचंड विषमता वाढवली, सामाजिक विषमता वाढवली, आर्थिक विषमता वाढवली. गरीब गरीब राहिलाय, श्रीमंत श्रीमंत राहिलाय. तुमची बहुजन श्रीमंत होण्यासाठीची धोरणं सांगा. कुठली धोरणं तुम्ही राबवली? उलट शेतकऱ्यांचा गेल्या 10 वर्षामध्ये शेतीमालाचा बाजार बघा. तुमचंच नेतृत्वाखालचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये 2014 पूर्वी जो शेतीमालाला भाव होता, जो बहुजन समाज शेती करतो, तोच शेतीमालाचा बाजार, मग ते सोयाबीनचा बाजार 2014ला जो होता तोच आज बाजार आहे 2024 मध्ये. 10 वर्षानंतर उत्पादन खर्च मात्र नक्की वाढला. कापूस निर्यात करायच्या ऐवजी कापूस ऑस्ट्रेलियावरून आपण आयात केला. कांदा निर्यातीवर निर्बंध आणले. दूध उत्पादक शेतकरी, जो बहुजन आमचा शेतकरी आहे, कष्टकरी आहेत, त्या बहुजनांचे दूध उत्पादकांच्या दुधाला बाजार खाली आणला. किती गोष्टी सांगू की तुम्ही ते बहुजनांच्या तोंडाला पानं पुसली. उलट महागाई प्रचंड वाढवली. सगळ्या गोष्टीवर जीएसटी आणलेला आहे तुम्ही. मेडिक्लेम पॉलिसीवर सुद्धा जीएसटी असावा. आरोग्याची सुविधा सरकारी दवाखान्यात कुठली नाही. तुम्ही बजेटमध्ये आर्थिक तरतूद जी करायला पाहिजे आरोग्यासाठीची ती कमी केली पूर्वीपेक्षा. शिक्षणामध्ये तरतूद कमी केली आणि बहुजनांसाठी झटला म्हणता. सरकारी शाळा, सरकारी दवाखाने बहुजनांसाठी आहेत, कष्टकऱ्यांसाठी आहेत, गोरगरिबांसाठी आहेत. जे आमचे बहुजन आहेत, तुमचा अभिजन वर्ग कुठल्याही सरकारी दवाखान्यात उपचार घ्यायला जात नाही. तुमचा अभिजन वर्ग सरकारी शाळेत शिकायला जात नाही, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळेत. मग असं असताना तुम्ही बहुजनांसाठी राबला हे कशाच्या आधारे म्हणता? बहुजनांसाठी जर राबला असता तर तुम्ही बहुजनांच्या दंगलीमध्ये कधी अभिजन वर्ग नसतो. हिंदू मुस्लिमांच्या दंगली लाभवण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करता. निलेश राणे बहुजनातलाच एक पोरगा, गोपीचंद पडळकर बहुजनातलाच पोरगा. अशी काही तुम्ही लोक पाळल्यात गुणवरत्न सदावर्ते, की जे रोज जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात. त्याला मीडियामध्ये प्रसिद्धी येते. भारतीय जनता पार्टी आणि आरएसएसचे लोक त्यांना सपोर्ट करतात. तुम्ही जे स्वतः बोलू शकत नाही ते तुमचे हे पडळकर, राणे, सदावर्ते हे लोक त्यांच्या तोंडून तुम्ही वक्तव्य करता. तुमच्या सुविद्य पत्नी अमृता वहिनी रोज म्हणतात आम्ही ब्राह्मण आहोत, याचा आम्हाला गर्व आहे. ब्राह्मण जातीच्या मेळाव्याला तुम्ही जाता आणि बहुजनांची भाषा करता. तुम्ही म्हणता की बहुजनांसाठी राबला, मग जातनिहाय जनगणनेची भूमिका का तुम्ही घेत नाही? का जातनिहाय जनगणनेला तुमचा विरोध आहे? जातनिहाय जनगणना जर झाली तर कोण किती जाती आहेत, जातींची संख्या अनेक वर्षांतर 1932 साली झालेली आता कळेल तरी निदान. पण तुमचं केंद्रातलं सरकार, तुमचं राज्यातलं सरकार जातनिहाय जनगणनेची भूमिका घेत नाही. याचं कारण काय? दुसरं, अनेक पुजारी वर्षानुवर्षे बहुजनात नाहीये कोणी. कोण आहेत पुजारी प्रत्येक मंदिरामध्ये? कोणाच्या ताटात पैसे पडतात? भक्तजन येतात मंदिरामध्ये, ते ताटातले पैसे गोळा करणारे कोण आहेत? तुम्ही म्हणता बहुजनांसाठी तुम्ही काय केलं? तुम्ही बहुजन समाज आमचा अंधश्रद्धेत अडकलाय, कर्मकांडात अडकलाय. हे कर्मकांडात अडकवणारे कोण लोक आहेत? अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कोण लोक आहेत? तुमच्याच मनुवादी विचाराचे आहेत, तुमच्या सनातनी विचाराचे आहेत. त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या, कर्मकांडाला खतपाणी घालणाऱ्या पुरोहितशाहीला तुम्ही विरोध करणार का? तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काय प्रोग्राम राबवता भारतीय जनता पार्टीतर्फे? देवेंद्र फडणवीस, तुम्ही 2 उदाहरणं सांगा की ज्याच्यामध्ये तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करता, बहुजन समाजाला अंधश्रद्धेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करता, कर्मकांडात अडकवण्याचा जो प्रयत्न करताय त्याला तुम्ही विरोध करताय का? दाखवून द्या. भोंदू बाबा, भोंदूगिरी, जे सनातनी विचाराचे आहेत, जे धर्मांध विचाराचे आहेत आणि ज्याच्यामध्ये आमच्या बहुजन समाजाला अडकवलं जातं, हे षडयंत्र तुम्ही आणि तुमची विचारधारा, मनोवादी सनातनी विचारधारा, तिथे तुम्ही प्रोग्राम राबवता, त्यांना तुम्ही सपोर्ट करता आणि बहुजनांसाठी राबला म्हणता. हा खोटा प्रचार तुम्ही स्वतःसाठी करताय. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रासाठी झटलेला नाहीत, बहुजनांसाठी राबलेला नाहीत. तुम्ही जे म्हणताय ना प्रस्थापितांना खोपला, प्रस्थापित हजारो वर्ष वर्णवर्चस्ववादाचे पुरस्कर्ते तुम्ही लोक, तुम्ही स्वतः प्रस्थापित आहात. राजकीय दृष्ट्या सुद्धा तुम्ही प्रस्थापित आहात. तुमचे चुलती शोभाताई फडणवीस मंत्री होत्या, तुम्ही त्यांच्याच घरातले सुपुत्र, म्हणजे राजकीय दृष्ट्या सुद्धा तुम्ही प्रस्थापितच आहात. प्रशासनात सुद्धा तुमच्याच अभिजन वर्गाचे लोक हजारो वर्ष इथे प्रशासनामध्ये प्रस्थापित आहेत.
आज तुम्ही जे म्हणता देवेंद्र फडणवीस, तुमचे RSS आणि भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे, तत्व आहे की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते, हे तुम्ही स्पष्टपणे जाहीरपणे बोलता, मानता. जर धर्मसत्ता राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ असेल तर आमचं संविधान तुम्हाला दुय्यम वाटतं. मग भारतीय संविधान तुमच्या दृष्टीने दुय्यम आहे. धर्मसत्ता श्रेष्ठ याचा अर्थ मनुस्मृती श्रेष्ठ, आणि मनुस्मृती आणि धर्मसत्तेचे वर्चस्व तिथे तुमचं आहे अभिजन वर्गाचं. मी जातीवाचक बोलणार नाही, पण मनुस्मृती कोणाच्या फायद्याची आहे? मनुस्मृती कोणाचं समर्थन करते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्ण व्यवस्थेमध्ये मनुस्मृती फक्त ब्राह्मण या वर्णाचं समर्थन करते, त्यांच्या हिताचं बोलते, शूद्रांच्या विचाराचं बोलत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा धर्मसत्ता राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या संविधान आपण मानतो, नाव घेतो, ज्या महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान महत् प्रयासाने, अतिशय कष्टाने, अतिशय अनेक वर्ष विचार करून, जगभराचा अभ्यास करून आणलं, त्या भारतीय संविधानाला तुम्ही दुय्यम मानता, धर्मसत्तेला वरिष्ठ मानता, धर्मसत्ता श्रेष्ठ मानता. कारण धर्मसत्ता ही तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही वर्णवर्चस्ववादासाठी स्वतः त्या ठिकाणी प्रस्थापित असल्यामुळं तुम्हाला प्रस्थापितांना तुम्ही खुपतच नाही. इथे राजकीय प्रस्थापित जरी म्हणले तर विखे पाटील असतील, राणे असतील, असे अनेक राजकीय घराणी जी प्रस्थापित आहेत ती भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत. अशी महाराष्ट्रातली, देशातली अनेक घराणी भारतीय जनता पार्टीत आहेत. तेव्हा ती तुम्हाला भ्रष्टवादी वाटत नाहीत, तेव्हा ती तुम्हाला राजकीय दृष्ट्या प्रस्थापित वाटत नाहीत. त्यामुळं तुम्ही प्रस्थापितांना खुपला नाही, विस्थापितांना खुपलेला आहात. कारण तुम्हीच प्रस्थापित आहात, तुम्ही बुद्धिभेद करताय. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रासाठी झटला नाहीत, बहुजनांसाठी राबलेला नाहीत, प्रस्थापितांना तुम्ही खुपलेला नाहीत. मी असं म्हणतोय, तुम्ही गुजरातसाठी राबला, अभिजनांसाठी राबला, गुजरातसाठी झटला आणि विस्थापितांना तुम्ही खुपलेला आहात. याची अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून मी थोडक्यात हा जो तुमचा मुद्दा, स्वतःला प्रमोशन करण्यासाठी तुम्ही जे स्लोगन राज्यभर कोट्यवधी रुपये खर्च करून लावलेत, हा पैसा तुम्ही आणला कुठून? देवेंद्र फडणवीस, मी तुमचा या बुद्धिभेद केल्याबद्दल आणि बहुजन समाजाची दिशाभूल केल्याबद्दल, महाराष्ट्राची दिशाभूल केल्याबद्दल मी तुमचा निषेध करतो. कारण महाराष्ट्र आज गुजरातपेक्षा मागे आहे. महाराष्ट्रावर तुम्ही अनेक अन्यायकारी निर्णय घेतलेले आहेत. इथल्या राष्ट्रपुरुषांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारंवार अवमान तुम्ही लोकांनी केलाय, जे वर्णवर्चस्ववादी आहेत, ज्यांनी इथल्या समाज सुधारकांना त्रास दिला, प्रसंगी त्यांचे खून सुद्धा केले. आमच्या इथल्या ज्ञानदेव नामदेवांपासून तुकाराम गाडगे महाराज, सावतामाळी या सगळ्यांना, संत तुकडोजी महाराजांपर्यंत सगळ्या संतांना छळणारे, अपमानित करणारे मनुवादी होते, सनातनी होते, वर्णवर्चस्ववादी होते. आणि म्हणून गांधींचा खून करणारे तुम्हीच होता, दाभोळकर पानसरेंचा खून करणारे तुम्हीच होता, जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते, जे समाज सुधारण्याचं काम करत होते. त्यामुळे समाज सुधारक तुम्हाला खुपतात, अंधश्रद्धा निर्मूलन करणारी माणसं तुम्हाला खुपतात, प्रगतीचा विचार करणारे, सर्वांगीण विचार करणारे, विकासाचा विचार करणारे तुम्हाला खुपतात. आणि म्हणून तुम्ही या महाराष्ट्राची दिशाभूल करताय, असं मी या निमित्ताने सांगतोय. हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल, देवेंद्र फडणवीसांच्या या स्लोगन बद्दल मी जे काही भूमिका मांडली, जे माझं काही विश्लेषण मांडले, हे जर आपल्याला पटलं असेल तर आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक बहुजनापर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल याच्यासाठी माझी तुम्ही मदत करावी. सत्याग्रह हे युट्यूब चॅनल माझं, नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन बटन दाबावं, आवडल्यास लाईक करावं, आणि आपल्याला जे काय वाटतं ऐकल्यानंतर ते आपण व्हिडिओच्या खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत स्पष्टपणाने मांडावं, ही अपेक्षा. मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.